कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे 17 वर्षीय सोहम शिर्के याला उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागल्याची दुर्घटना 13 जून रोजी घडली। या घटनेचे तीव्र पडसाद आज 14 जून रोजी तळे गावात उमटले। संतप्त ग्रामस्थांनी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य प्रशासनाला घेराव घालून जबरदस्त जाब विचारला। गावातील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सभापती, सरपंच तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यांनी आरोग्य केंद्रातील गैरहजर असलेल्या 2 डॉक्टरांविरोधात तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली। दवाखाना सुसज्ज आहे, औषधांचा मुबलक साठा देखील आहे, मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांची वाताहत होते। सोहमला वेळेवरती उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता, असा संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी प्रशासकीय दुर्लक्षावरती बोट ठेवले। तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसाठी निवासाची सुविधा देखील आहे। कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी वास्तव्यास राहत नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याऐवजी त्यांनी जीवनाशी झुंज देण्याची वेळ आलेली आहे। डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याऐवजी त्यांना जीवनाशी झुंज देण्याची वेळ आली आहे। हे चित्र अत्यंत धक्कादायक असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे। ही केवळ एका तरुणाच्या मृत्यूची घटना नाही, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा प्रश्न आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। कालचा जो प्रकार घडला